यायला ही पोरांनी आखी वही बरीत आणली, शेतीत खर्चच किती करतोय, ही बी काय करते काय घरात. अरे च्या अशा टायमाला आणल्या कोणच्या टायमाला काम करायची. अरे ही पोरग काय काय मांडित आहे बघ तरी त्याच्यात. खर्च होणारच ना, शेतीतलं सगळं बघतोय तो म्हणलं. नाही बघतोय तो, पण लगा लयच मांडितोय रे तो. त्याला म्हणा तू डोक्यात येडा बिडा वशील, एवढं किरकोळ नको चेयाची पाण्याची मांडी जाऊ याच्यात. मग तुम्ही जरा लक्ष देत जा. अरे लक्ष देतोय मी, आता लागते तेवढे पैसे तर मीच पुरितोय. पण काय होईन असा हिशोब जर सगळा शेतीचा लावला ना, काय काय पोरं इडे झालेली. त्याला म्हणा चहा पाण्याची नको मांडी जाऊ, मी किरकोळ तसे सोडून देत जाईन तुला. काय करतोय तू नेमका? रानात काय चाललंय? अरे रानाचं तीच ना, मग त्याला मी मारतो चक्कर. काय झालं ते ऊस पाण्याला आलेलं आहे, तिथं पाणी नाही, कांदा खुरपाया आलाय, मग ह्यो करतोय काय नेमका? दिवसभर तो रानातच असतो. अरे तो रानातच, पण नेमकं करतोय का त्या बागात गावात झालंय? काय करतो म्हणजे? अरे दिवसभर रानातलं काम करतो तरी मला काय सांगते, ऊसाला पाणी नाही. कस काय पण नाही? कांदा खुरपाया आलाय. एकटं कुठं कुठं बघू, जेवढं लक्ष देत तेवढं लक्ष देतोय तू मी. एक काम कर, एकटा बघण्यापेक्षा टोळी बघ. टुबळी कुठं लेबर भेटत नाही, टुळी भेटत नाही, कुठं ना नाही टुळी. अरे भेटत नाही म्हणून जमणार आहे का? मग दोघं काय करणार आहे तिथं? दोघं काय, मी एकटंच बघतो, तुम्ही बघत नाही, तो बघत नाही. ते नुसता कॉलेजला कुठं जातो काय माहिती. जाऊ दे, ते शाळा शिकतोय. शाळा शिकतोय, तुमचा लाडच भाऊ होतोय. काय म्हणते तू? दिवस झाले शाळा शिकतोय, आता किती राहिले त्याचं शिक्षण? आता काय, आता राहिलेच किती रे, 4-2 महिन्यासाठी. त्याला तरी काय त्रास देता लय. एखादी पोरगी बघा. अरे हा ती बी महत्वाचं आहे. पोरगी बघा नाही, त्याला माया सांग थोड्या दिवस रानात पाठवा. रानात बी तो करीन सहकार्य, पण लय नका ताण देऊ त्याला. परत काय होईल तो शेवटच्या याला आहे. आता तो काय म्हणीन, मला कामाला लावल्यामुळे घोळ झाला माया, पुन्हा उद्या काय नापास बाबा झाला म्हणजे घ्या तुमच्या पुन्हा. लोड आहे का? 2 गडी जास्त कामाचा लेबर नाही भेटत. हिला काय काम आहे आता दिवसभर? हिला नाही जात सहकार्य कराया. ती कुठं काम करते रानात, काय नाही, तिला नाही काय करता येत. बरं तू एक काम कर, आता मी काय करतो, एक टोळी बघतो गावात जाऊन. टोळी आणली ना, त्या बायांच्या मागं तर थांबशील, सावलीला बस बाबा तिथं. काम नको करू तू. काय ओके चाल, याला बोलवा इकडे. अक्षय इकडे घ्या त्याला इकडे बोल. कुठं चाललाय तू आता? ते कॉलेजला. कॉलेजला चाललाय का? अरे कॉलेज कवर कॉलेज करणार आहे? किती दिवस राहिले अशी तुझी? राहिले 2-4 महिने. याला जरा सहकार्य कर बाबा. थोडे दिवस राहिले, आता नोकरी लागेल मला. अरे नोकरी लागेल सगळं होईन, याला थोडं सहकार्य करीत जाशी. तिथं अभ्यास करता करता जरा भरणं बिरणं करावा. नाही रोज चालतं ना. सुट्टीत तर करशील का नाही मदत? सुट्टी असल्यावर जात जाणार रानात. सुट्टीत अभ्यास करावा लागतो मला. अरे काय, पण तिथं मला काय म्हणायची, 4 साऱ्यावर जर पाणी लावलं ना, अर्धा तास सऱ्याकडेला जात नाही, तेवढ्यात अभ्यास कर. मग तर पुस्तक वाचायला वेळ भेटतोय की तुला? तिकडं गुतलो म्हणजे काय, आमचं तिकडच गुतन. पण मी आहे ना तुला मदत दिली तिथं. मी तुला मदत कर म्हणतो, दिवसभर नाही करत म्हण तुला. बरं बाकीच जाऊ दे. तू बी नको लय करू बघू आपण एखादं. आता तू सुटणार तर आहेच, बरोबर आहे का? मी काय म्हणते, त्याच्याकडे लक्षच नसते. हा बोल. मध्येच आपलंच चालेल. मी काय म्हणते, आता किती दिवस चालणार याचं? हा, मी म्हणते त्याचं लग्न करून टाका बघा एखादी पोरगी. हा नाही करायचं लग्न, जाऊ दे मरुदे. काय लग्न? मग नोकरी लागल्याशिवाय लग्न नाही करीत मी. अरे नोकरीला लागल्यावर बी करायचंय, आता बी करायचंय, का तरी लग्न करावंच लागेल. एवढी काय घाई आहे माझ्या लग्नाची? अरे घाई म्हणजे तर वय झालं तुझं. अरे हो ना, मग तू कवर शिकत बसशील ना, तवर मग लग्नच नाही करायचं का? अरे काय होतं, वय एकदा निघून गेलं ना, परत पोरी द्यायला बी ताण होतो. नोकरी लागली ना, बरोबर येतात पोरी. अरे बरोबर देतात म्हणजे? हो, ते आपल्या पाहुण्यातली पोरगी ना, मला विचारत होते त्या दिवशी. तुला म्हणल्यात का? हा मग बघून होती. बघू आपण. हा बघायला काय हरकत काय अडचण नाही. मला काय एवढं लवकर लग्न नाही करायचं. हा, लग्न नाही करायचं म्हणजे? अरे लग्न नाही करायचं म्हणजे तुला काय गावात तसंच ठेवायचं काय? मग मी तुला म्हणतो तसंच राहायचंय. बरं मग मला एक सांग, काय तुझं कुठं काय आहे का काही? तसं असलं तर तसं सांग. त्याच्या मनात कोणतरी असं विषय नाही. नाही तसं काही नाहीये, मग पण मला काही एवढं लवकर नाही करायचं. कॉलेजला जाऊन अरे तुम्हाला मी आतापर्यंत शब्दांनी नाही दुखावलं, सगळं ओके याच्याच मानाव केलेलं आहे. तसं तुझं काही जरी असलं ना, तर तुला बी मान्यता देतो. पण असं नाही करायचं म्हणजे कोणता शब्द आहे तुझा? पोरगी चांगली असल्यावर आम्ही कशाला काय म्हणू? तसं काय असेल तुझ्या मनात जर कोणी असेल तर तसं सांग. नाही तसं काही नाही माझ्या मनात. मग नोकरी लागली. मग हिला ह्या पोरीला बघायला काय अडचण तुला? बघून घ्या काय लगेच लावायचं. एक काम कर, मी ती आहे ही म्हणती ती पोरगी बघ तू. नाही अरे आणि माझं काम तसं नसतंय, पटलं की मी डायरेक्ट लगेच जमून टाकीन. मग परत त्या टायमाला म्हणू नको माझं पुढं येईन काय येईन, मला ती करायची होती ही करायची, ही चालणार नाही माझ्या. काय असं ते आताच सांग. त्यासाठी तुला मी पहिलेच सांगितलंय, तुझं पुढं काय असलं तर नीट सांग. हा एक पोरगी ते बापूची. काय? अरे डोक्यावर पडलास काय तू? डोक्यात मेंदू आहे का नाही तुझ्या? डोक्यावर पडलास तू?
अक्कल आहे का नाही? त्या भिकारल्या बापाची पोरगी करायची काय तुला? दुसऱ्या काय पोरी दिसल्या नाही तुला, भेटल्या नाही? काय झालं ते काय माणसं नाहीत का? घ्या ऐका, तरी मी मला ते दोघं संघच हिंडायचे माहिती का. तरी म्हणलं तू 1-2 वेळेस त्या पोरीवर पाहिला होता मी. मग आता संघ कॉलेजला जातोय, ती बी चांगली शिकली, हुशार अरे आहे. पण तू एक लक्षात घे, तो बापू 2-4 एकर जमीन आहे त्याला, पण त्याच्या दारात कुठं हुलगा पिकत नाही. तो रोज कामाला आहे आणि तो कामाला जाऊन त्या पोरीला शिकितोय, कस तरी जगतोय, आणि त्याच्याकडे काय भेटणार आहे तुला? आपल्याकडे तर आहे ना भरपूर, त्यांच्याकडून कशाला अपेक्षा ठेवायची? लग्न सुद्धा आपल्याला करून घ्यावं लागेल. डोक्यात आहे का तुझ्या? मग काय होतं, मग पैसे नाहीत का आपल्याकडे? अरे पैसे नाहीत म्हणजे का मग दुसऱ्या रुदळायला ठेवलेत काय पैसे? मला माहित नाही, करीन ते ती संगत लग्न करीन नाही तर करणार नाही. अरे अक्षय, पोरग काय बावळट झाले बरं. डोक्यात आहे ना परिणाम झालाय त्यांच्या. तुम्हाला सांगून ठेवते मी, त्या बिकारड्याची पोरगी मी घरात घेणार नाही. अरे पण जरा थोडं शांत राहा. आता या पोराचं आता शिक्षण पूर्ण होणार आहे आणि त्यांनी काय दुसरा उद्योग वाढवला तर काय करणार आहे तू? ते काय मला माहिती नाही. अरे काय म्हणतो, हाय त्याच्या मनात एकदा बघून घ्या. अरे मग तीच म्हणतोय नीला, कशाला बरं दुसरी जरी करून दिली, त्याने जर नाहीच नांदावली तर कारण काय करणार आपण? आणि तशी बी आपली एक मोठ्या घरची आहेच ना. तुम्ही माझं ऐकणार आहे का? तुम्ही तुमच्या मनातच करणार आहे, करा तुम्हाला काय करायचं. अरे मग आता पोरांच्या पुढे जाऊन काय उद्योग वाढी ती कशाला? पोरांच्या पुढे जायचं, पोरा येईन भिकारी घेऊन घरी. तू जरा शांत राहा. हा मी शांतच आहे, इतक्या वेळ शांतच होते मी. अरे खुशी, तू शहाणी सुरती ना, हिच जाऊ दे, समजा ही आहे थोडी आडमोठ, पण तू शहाणी आहे ना. अरे मग गरीब असलं मग काय होतंय, जाऊ दे, त्याची पसंती आहे रे. राहू द्या, तुम्हाला काय करायचंय ना ती करा, आमचं थोडी ऐकणार आहे तुम्ही. काय यांचं आता तुला तरी कळतंय का काय? एकदा बघून घ्या ती पोरगी काय आहे. बघू तुम्ही त्या बापूला विचार. बापूला तुम्ही विचारून बघा, तुमच्या आहे ना ओळखी बापू? हा मग बापू ओळखीच नाहीत काय? विचारून जाऊ बघा. द्या, चला जा. काय ते म्हणायचं? जाऊ दे, हे बायांच्या मनावर लई चलून नाही जमत नसताना त्याने उद्योग केला दुसरा काय तर ती निस्तारावं लागणार आपल्याला. मग जाऊ दे ना, हो दे त्याच्या मनाने, बघू काय होईल ती पुढं. चाल तुम्ही जातो तू काय करते रानातलं बघ. बघू तुम्ही त्या बापूची गाठ घेऊन. हा ते डोक्या बाहेरच आहे. मानसी, अरे मानसी, काय रे? मला सोडून एकटे चालली होय कॉलेजला. बरं आहे मी एकटी जाईन. काय झालं आता? नको अरे, उगाच कोणी बघितलं तर परत प्रॉब्लेम नको व्हायला आपल्या घरी. प्रॉब्लेम नको व्हायला? आणि प्रेम करताना मग विचार नाही केला का? आता म्हणते कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. हे बघ अक्षय, तू खूप मोठ्या घरातला मुलगा आहेस आणि माझी लायकी नाही आहे रे तुमच्या घरची सून व्हायची. तुझ्या घरच्यांच्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि मला वाटतं तू त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. ग बस, तू कधीपासून विचार करायला लागली? तुला पैशावाला आणि तुला तुझ्या अपेक्षा अशा तशा. हां अरे लोक भाग पाडतात रे विचार करायला, म्हणून. प्रेम करताना विचार केला का आपण? उम्हम. मग आणि पैसा काय आज आहे उद्या नाही, नंतर मी बी बेकार झालो. मग बरोबर आहे तुझं, पण काय करायचं अरे? काय नाही करायचं. बघ मी घरी बोललेलो आहे, मी घरच्यांना सांगितलं आहे की असं असं माझ्या एका मुलीवर प्रेम आहे. मी तर सांगून टाकलं आहे. पण मी अजून नाही सांगितलं अरे घरी. मग कधी सांगणार आहे तू? मी एक काम करते, मी आज बाबांशी बोलते आणि मग सांगते. तू बघ काय असेल ते पटकेच बोलून टाक. ते कसं आहे ना, एक तर मग माझे बाबा आणि मोठा भाऊ कधी बी येऊ शकतो तुझ्या घरी. बरं, मी आज बोलते, पण जर ते नाही म्हटले तर मी काय करू शकत नाही. कसं काय नाही म्हणते? आणि काय कमी आहे माझ्याकडं? सगळंच आहे ना, सुखात राहशील ना. अगं मला जाण आहे गरिबाची. अरे तुला जाणे, पण तुझ्या घरच्यांना, त्यांना आहे का? घरच्यांना काय, आता मला लग्न करायचं, घरच्यांना थोडी करायचं. ठीक आणि आहे. काय होईल ते बघता येईल ना पुढचं पुढं. तू फक्त साथ दे मला. माझी साथ तर आहेच रे, पण आहे ना मी एकदा ना बाबांशी बोलून पाहते आणि मग तुला सांगते. बरं ठीक आहे, चालतंय. लोक चल, गाड्या येऊ राहिल्यात, लोक बघतील. चल. पोरीचं लग्न होस तर ते ना काम करावं लागल, खायला बी लागत आहे, शिक्षणाला खर्च, गरीबाचं अवघड काम राहते. बापूकडे मोबाईल बी नाही बा. अरे कायचा मोबाईल आणि कायचं काय त्याच्याकडे? त्यो रोज कामाला पळायचं, ती जगायची पंचायत, मोबाईल आणि ती कुठून घेईन? बसले बापू. हा त्यो हाय. चल बाबा, इथं तरी बरा झाला सापा. कांदा भरून परत गुरांचं खायला आणायचं. ए बापू, काय करतोय?
आता हे काय रोज एक ठिकाणी आता काम तर करावंच लागत आहे. आता काम केल्याशिवाय तर पर्याय नाही. मला आवाज द्यायचा मी आलो आता काय आवाज देऊ बघू काटाळू ना फार. आता काल एकीकडे गेलतो तिकडलं संपलं काम इकडे त्यांनी सांगितलं मग कांदा नीट करायचं. बरं जाऊ दे कामात जाऊ दे. तू काय मत चालू आहे कामात पण महत्वाचं बोलायचं काय ती पुरी बद्दल विचारायला आलतो तुला. माझ्या पुरीबद्दल हा तो या पुरी बद्दल आता माझ्या पुरीबद्दल मला काही समजलं नाही राव. मग काही तुम्हाला नेमकं म्हणायचं. अरे माझ्या बारक्या पोराला तुझी पोरगी दी. हो, तुम्ही कुठं मालक आम्ही रोज करतो तवा खातो कुठं हे ताळमेळ नाही खात. अरे बापू तसं नसतंय काय त्याची काळजी करू नको. तू फक्त हा म्हण मी आहे ना. काय हो या गरीबाकडे द्यायला घ्यायला काय का पोरीचं शिक्षण एवढं दुसरं काही नाही उद्या. आहे का अहो, अरे- आमच्या पोराला बी तुमची मुलगी आवडती. ते दोघं एकत्र शिकतात. काय होतंय पोरांच्या पुढं जाणं एवढं सोपं नाही. आता ते आणि बरं त्याचं जर लग्न लावलं त्याने घेतलं पोरांनी काय करू उद्योग करून मग काय करायचं. तर माझी पोरीने मला कल्पना दिली म्हणे असं असं आहे बाबा काय करायचं. म्हणलं अरे बाई आता ती कुठं ती म्हणली पा होता मी बी तसं समजून सांगायचा प्रयत्न केला. एक माझं म्हणणं आहे ऐकच का 1 रुपया खर्च नको काही नको मी सगळं करून घेतो. मग अजून काय पाहिजे तुला का तुला खर्चाय पैसे लागत यात. नाही हो लेक मातीचे पैसे घेऊन कुठं जमत का. मग फक्त हा म्हणतो तुमची जाऊ दे त्या पोरांची इच्छा आहे कुठे विरोधात जातो. लेकराला जीव लावा दुसरं काय काय नाही त्याचं काय अडचण येणार नाही. मी आहे ना. चालते ना तुमच्या शब्दाच्या पुढे कसं जाईन मी. मग सगळा विचार कर पुरीचा आणि तुझा कर. काय आता तुला तो कोणाचा विचार घ्यायचा आहे बाकीचा. आता काय एकटाच पोरी घेईन मी आम्ही हा दोन जीव. आणि लाग तयारीला. काय आता इथं तुम्हाला चहा नको पाणी, काही नको काय नको. चहा नाही पाणी नको काही नको. तू फक्त आता ही महत्वाचा पॉइंट बघ. बर चालते मग. चल तू आम्ही हा हा आणि तयारी लाग बिंदास लाग तुला 10-5 लाख देत मला माग. चालते. चला मानसी. हा आले. बाबा चला हो. उशीर होतोय जायचंय. चाललीस बा हो बाबा. काळजी घे. बाबा तुम्ही तुमची काळजी घ्या बरं का आणि टायमिंग वर गोळ्या घ्या. हो बाळ घेईन पण फक्त नीट नाटक राहा. तिथे गेल्या वेळी ना बापाला कसं असतं लेकरू सासरे नीट राहिलं ना तिकडं मग टेन्शन नाही राहत बघ. मला काय हाय पोरं सांभाळते. हो माझ्या बाबा. भावाची पोर आहेत. तुम्ही नका काळजी करू मी आहे ना आता. हा आणि हा टायमिंग वर जेवण करत जा आणि जेवण केल्यावर गोळी घ्या नाहीतर अशीच घेतात. तुम्हाला सवय बिना जेवण करता गोळी घ्यायची. आता रडू नका पुरीचं कल्याण झाले. तरी लेकराव थोडस लक्ष ठेवा. अहो आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका. कधीच नाही बा माझ्यापासून बाजूला झालं लेकरू. बाबा रडू नका बरं. तू कालेत पोर त्यांना बी भेट विचार. आणि हो अनिकेत दादा. बाबा तुम्ही तुमची काळजी घ्या बरं का. आणि अनिकेत दादा ह्यांच्या जेवणाचं बघा आणि तुम्ही पण आणा. डॅडी तू इथं टेन्शन घेऊ नको. तू तुझी काळजी घे आणि बाबांची काळजी घ्यायला आम्ही आहेत. चुलता काय बाप काय सारखंच आहे ना. काळजी नको करू आम्ही आहे. काळजी नको करू तू बिंदास जा. आम्ही आहेत की. आणि जेवणाकडे लक्ष द्या बरं का. आणि गोळ्या ह्यांना टायमिंग वर द्या. लक्षात नाही राहत ना बाबांच्या गोळ्या. घे काळजी. तुझी काळजी घे बा. तू तुझी काळजी घे आमची काळजी करू. पोराला जीव लावा आमच्या. काळजी जीव लावा. काळजी नका करू आता. हा चल चला येतो बाबा. अहो येत. शिवंत येत्या बाबा. नीट काळजी घ्या. चल चला नका रडू जाऊ दे चांगलं झालं. अरे पण एवढ्या मोठ्याच्या घरात द्यायची म्हणल्यावर एक तर काही नाही देता आलं तिला. भांड नाही कुंड नाही कपडा तर काही नाही देता आला. मग लेकराला घेतल्या सांभाळून ती घेतल्या सांभाळू आणि सगळ्या गोष्टी पैशाने सुटत असं नाही. सुटत नाही. हा हा जाऊ दे. नका रडू आता. आम्ही आहेच की मागं पुढे तुम्हाला आधार द्यायला. जेवण काय केलं एवढं? तुम्ही? हा हो, जेवलं त्यांच्या गोळ्या खाल्ल्या ना आता. तर काही कमी जास्त झालं हा. लागलं लगेच सांगा लगेच येतो. तुमच्याच भरोशा. आता काय माझं लेकरू गेलं. नाही नका काळजी नाही. करू आणि नका रडू आता. भुगर रडलं की तुम्हाला त्रास होणार. हं? चालतं. चला घरात आता. जा.
अरे ते पोरी घरात घरात काय चाललंय शेतीची काम धंदा जरा बघावा. नाही तू सांगा घरी मला. पोरी पोरी घरातच. काय सांगा चाललंय मला, तुझं? सांगा तुम्ही बोला मग मला. कोणाला सांगू? मी म्हणलं होतं त्या भिकारड्याची पोरगी मला घरात नकोय. तुमचंच लय चाललं होते, आली केली, आता मला काही सांगायचं अरे नाही. काम मग गडी माणूस काम करून घेतो काय पोरीन कोणत्या? तुझं काम नाही का ती? मी तुम्हाला आधी काय सांगितलं होतं, मी आता पण तेच सांगते. माझं काय म्हणणं आहे, अरे तू जरा दाप येऊ ना त्यांना, घराच्या बाहेर काढ की जरा. आता लाडाची आहे. तो पण जातो बाहेर कुठं परीक्षा ना काय नाही काय नाही, आणि ही पण ते एका खोल्यामध्ये बसलेली असते. यांची- काय माहिती अभ्यास करते का काय करते. एक काम कर, यांची शिक्षण बंद करून टाक आणि लाव का आम्हाला शेती त्यांना. तेच करायला लागणार आहे. किती वर्ष झालं हा, तेव्हा म्हणतो नोकरी लागती नोकरी, त्याचा काही पत्ता नाही. आणि ही पण अभ्यासाच्या नावाने काय करते काय माहिती. घरात एक कवडीचं काम करत नाही, घरात नाही दारात नाही. नोकरी बिकरी जाऊ दे, ती हाका मारत्या पोरीला. मानसी, ए मानसी. आली अरे या क्या हाकात वो सुद्धा पोरी देत नाही म्हणजे. अहो भैरी आहे, काय माहिती मुद्दा म्हणून करते का काय. वैताग आलाय मला तर लय. टाप कोणी हाका मारल्यावर हजर व्हायचं ती. काय करते का? पुस्तक वाचत होते. खरंच पुस्तक वाचत होती का? हो, उद्या परीक्षा आहे ना म्हणून. ऐकलं का? जो बघा तो इथं परीक्षा असती, अभ्यास असतो, काय ना काय काय नाही. आणि ते पुस्तक हा असं काय करता सासूबाई? एक काम करा आता, बस झालं ते अभ्यास ती काय नोकरी नको आणि काय नको, शेतीत व्हायचं सणात. हा शेती बघा, लोकांच्या माणसांना पैसे देण्यापेक्षा घरचे वाचते. मी कुठं नाही म्हणते, मी करून शेती, पण आधी परीक्षा ते तर होऊन द्या सगळं काही. परीक्षा चालू मध्ये जरी द्यायची असली तर शेतीचे काम बघून मग उद्योग वाढवायची. काय गरज नाही परीक्षा द्यायची. उद्या परीक्षा देईन आणि म्हणून आता मी कामाला जाते, इकडे जाते, मी शेतात करायची नाही, असे नखरे चालू होईल तिचे. हिचं काय? हिचं काय म्हणजे ती बिचारी काम घरातली बघन का दारातलं बघन का ते लेकरू बघन. हिने जरा बी नको का हातभार लावायला. आत्या एक काम सुद्धा करत नाही ती. आणि आता माझ्याच्या नाही होत, रानातलं बिन घरातलं बी. बघितलं, मी एकच कोणतं तरी करीन. नाही, स्वयंपाक मी करत असते 2 टायमिंगचा. स्वयंपाकाने सगळं भागतं का? दोन्ही भांडी कोण करणार आहे? का लावायची एखादी मोलकर? तसं नाही, आपलं ठरलं होतं ना, मी स्वयंपाक केला तर तुम्ही बाकीचे कामं करता. आणि मग शेतात कोण जाईल? तू जाती का शेतात? मी घरचं सगळं आवर. पण माझी परीक्षा आली ना म्हणून मग मी. बघितलं का? तोंडाला तोंड द्यायला ही तयारच असती, म्हणजे शब्दच पडू देत नाही तू माणसाचा. बाकीचं आहे ना, ही पोरग आहे नीच्या माग बारीक, हिला राहू दे घरी, हिला शेतात काढ. काय नाही, हे ना पुस्तक बिस्तक हे धर, दे ठेवून लपून. आणि तू ना आता सरळ शेतात निघायचं. येऊ द्या त्या अक्षयाला, त्याच्याकडे पण बघते मी चांगलंच. लय नखरे झाले आता तुझे. अहो सासूबाई, असं नको करू. शेवटची परीक्षा राहिली माझी, तेवढी देऊन द्या, मग तुम्ही म्हणता ते करायला तयार आहे मी. अगं तुला परीक्षेलाच बसू देणार नाही तर पास नापासाचा विषयच कुठे येते. हा सांगितलं ते करत जा. असं नको करू सासूबाई, तुमच्या पाया पडते, मला एवढी परीक्षा देऊन द्या. हिला नीट सांगा, नीट सांगा. सांगते ना ती, तेवढंच ऐक, पुढचं डोकं चालू नको. जा जेवले नसले तर जेवा आणि वरानात जा निघा, जा जा, ए जा. मला पण जेवायचं असेल तर या जेवायला. चला. डोक्याला खोराक मोकार. ए मी काय म्हणते, मला ना बाबांना भेटायला जायचंय. अहो त्यांचा फोन पण लागत नाही हो, आणि त्यांचा फोन पण नाही आला एवढ्यात. लय काळजी वाटू राहिली मला त्यांची. अगं कशाला काळजी करते, तुझे चुलत भाऊ ते आहेत ना. अहो ते शेवटी चुलत येतो. काय म्हणले? काय म्हणली तू? तुला सांगते बरं का अक्षा, त्या भिकारड्याच्या घरी परत जायचं नाही. तर लोक नावं ठेवायला लागलेत आपल्याला. आणि हे बघ, तुम्हाला दोघांना तर काही नोकरी काय लागणं झाली. त्या म्हातारड्याला म्हणा ते काही 4-5 एकर जमीन आहे ना ती इका, आणि तुझ्या नावावर पैसे टाक, म्हणजे काहीतरी धंदा तरी करशील त्याच्यात. अगं आई, ती जमीन आहे म्हणून तर त्याला ते पुतणे सांभाळते. काय काम लावलं रे तुझं दारा? हे काय लावलं आईने, तिकडे जायचं नाही आता. हाय जायचं तुला? गेलं तिच्या बापाला भेटायला जायचं होतं. राक्षा, तुला थोडीफार लाज बीज वाटते का नाही रे? काय 17-12 तिकडे जायचं, काय त्याचं घर, काय तिथं अवस्था. आता काय तिकडे जायचं, काय काम आहे तिथं जायचं? ते ना काय झालं, माणसं नाहीत का ते? गरिबी म्हणून काय माणसं नाहीत का? अरे माणसं लाख येत, पण आपण कुठं ते पुढं होती तू इच्छा बळच केली तू ना, केली पोर. आता तिथं काय 17-12 जायला त्याच्याकडे काय तिथं? आता बाप आहे म्हणलं आठवण येणारच ना. आणि एक दिवस जाऊन आले काय काय होतं? वागतून काय चाललंय तुझं? मी काय म्हणते बाबा, मला जाऊन दे ना एकदा, मला बघून द्या ना त्यांची विचारपूस करून. ए हे ना पाणी गाळायचं बंद कर बर का, हे नाटक बंद कर, कळलं का? त्याच्यासमोर रडती का? म्हणजे त्याला वाटायला आम्ही तुझा दाज करतो. नखरे करायला लागलेले. नाही गरिबी म्हणून धासूक पुसूक करणार का?
हा? ती गरीब आणि मी आगाव असं म्हणायचंय तुला. अरे त्याचीच पंचायत तिथं, खायची पंचायत, आणि तुम्ही चालले तिथे परत. आता आज नव्हते नोकरी लागणार एक काम करा, जायचंच ना तुम्हाला. त्याची ना 2-4 एकर जमीन आहे का? हॅलो यार कुठे भावा? घरी रे. पार्टीचं नियोजन कर, ऑर्डर निघली भावा तुझी. हा का? मग उद्याच्याला येडे, उद्या तुला जॉईनिंग आहे. बर 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 बर. पार्टीचं नियोजन लाव लवकर तू. लावतो निघतो लगेच. लगेच निघायचं, उद्या जॉईनिंग आहे बघ तुझं. हा चालेल, ठेवू का? हा. कसली ऑर्डर आहे? अगं ते पेपर दिलते ना, हा 5 झालो. बरं झालं, चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता तुला नोकरी लागणार? हा म्हणजे आता लगेच निघावं लागेल मला, उद्या जॉईनिंग आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही एक आता काम जाणार कर. का? हा बरं मी काय म्हणतो, मला तर काही यायला वेळ नाही भेटणार, तू आपली एकटी जाऊन ये. हा जाऊ दे तिला एकटीला. मी तयारी करतो. हा करता बॅग आणि चल बरं. चल चल चला, चल मी भरते. मी पण तयारी करून देते त्याची. तयार करू. बरं दादा, मला एक असा प्रश्न पडलाय. एवढं दिवस झालं तू बाप्पूला भाकर घालतो, मी गोळ्या पडल्या की गोळ्या आणून देतोय, सगळं करतोय, हे करतोय, आणि बाप्पूला काही पोरग नाही. जर या दुखण्या भाकण्यात बाप्पू काही झालं, कमी जास्त गेलंच म्हणजे समजा काय जमीन सगळी ते जावयाची आणि पुरीच्या नावावर होईल, तू भाकरी घालून उपयोग नाही, आणि मी गोळ्या आणून खर्च करून उपयोग नाही. गोळ्याला पैसे लागतात का? येडे मारणाचे लागतात. एकाटा गोळ्या आणा गेला महिन्याला नाही म्हणजे 15,000 खाते. मला वाटतं या आता बाप्पू येतच आलं ना, बाप्पूला म्हणावं लागेल जेव्हा बिवा घालतो पण नाही. एक काम कर, तू निमगी मी निम घेतो, हे काय बाप्पू चालू वाटतं. हा तसंच करतो. बाप्पूला म्हणून नको लगेच गोड बोलून त्यांच्या माफ काढून आधी त्यांचं काढून घेऊ. पण काय पोरीला एवढा पैसा लागला, काय संघ घेऊन जायचं, जावं मी कामाला लागलो ना आता त्यांचा. त्यामुळे आलो बाप्पू. तो हो 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 अहो काय एवढं जीवाचं रान करताय तुम्ही, नको तेवढा ताण घेता, आम्ही तुम्हाला सांभाळतोय. मग हा आराम करायचं वय बाप्पू तुमचं. मग काय असलं उन्हातानात तुम्ही चक्कर आली या, जेवाय नसेल काय ना, जेवाय सकाळी या म्हणतो आम्ही, एवढं तुम्हाला जीवाच्या पलीकडे जपतो, पण तुमचं काय कळतच नाही आम्हाला. काय राखलं म्हणलं भाकर घेऊन खाऊन देतो का भाकर, मग खातो माझा. आमचा जीव तुमच्यापर्यंत, तुमचा जीव गुतलाय त्या जमिनीत. हा काय आता म्हातारपणी संग न्यायचंय का? हा आम्ही इतका जीव लावतो या, काय तुमचं कळतच नाही राव. बाप्पू मी काय म्हणतोय ऐका की, गोळ्या बिळ्या खाल्ल्या तुम्ही? मग संपल्या गोळ्या, तुला संपल्या गोळ्या आण म्हणून. हा बरं मी काय म्हणतोय, ते जमिनीत कसं करायचं आपल्या? नाही का म्हणजे आता लेकरू आहे ना रे, मग तुम्ही आता बसा एकदा बोला तिच्या संग. मला काय वाटतं तुम्हाला घ्या, नाही तर तिला जमीन तिला आता मरणाचे पैसे तर तिच्याकडे काय नवरा कामाला लागलाय, आम्ही तुम्हाला काय कमी पडून देतोय का? बरं बाप्पू ऐका की, मला एक बोलायचं होतं तुम्हाला. ती मला काय वाटतंय माहिती का, तुमचं असं बी वय झालंय, काय ढासळतं वय, कधी माणूस जाईन काय सांगता यायचं नाही. मला असं वाटतंय की निम इस्टेट करावं, ती जमीन बिमीन सगळी करावं आमच्या नावावर. अरे असं कसं बरोबर आहे. त्या लेकराला थोडस विश्वासात घ्यावा लागेल ना, आणि तिचं मन मोठं आहे ते तुम्हाला देणार आहे. अहो कवर त्या पोरीत जीव गुततोय तुमचा. हा आमच्याकडे बघा की थोडंफार, आम्ही एवढा खर्च करतोय तुम्हाला. आणि दादा मला काय वाटतं माहिती का, बाप्पू म्हणतात पुरीचं, उद्या तिची नियत फिरली, तिच्या नवऱ्याची नियत फिरली, सासऱ्याची, काय सांगावं. मग काय अरे अरे तिचं घरी ना लई आहे, तिची नाही रे नेत. अहो लई, पण त्यामुळेच म्हणतोय ना, काय तिला कमी बाप्पू, ज्याच्या घरी लय असते ना तीच माणसं हलकट असतात मुळात. हा मोठी तेवढी खोटी असतात. मी जिवंत आहे तोपर्यंत राहू द्या, नंतर सगळं तुम्हाला देणार आहे ती लेकरू. आणि लय पुरीचा पैसा करता का नाही आली इथं, इतका पैसा होता, आम्हीच पैसे घालतोय राव, आमच्या घरच्यांना कमी करतो 21, पण तुम्हाला गोळ्या औषध देतो. म्हाताऱ्याला काय संग न्यायचं का? कारण थोडीस वाटा नाही की भांडला देवा करतात आपल्याला म्हणून. पुरीला एकदा मी विचारतो, आणि मग म्हातारा नाही सुधारणार. तुम्ही अरे जावा तुम्ही, काय काय उभं काम पुरता आम्ही. काय चाललंय तुमचं? अरे चक्कर आली म्हणून त्यांना ही करायला गेलो, सावराय गेलो, आणि ते तोल गेला. खोटं काय बोलू नको, आपल्याला काय जमत नाही चक्कर बिक्कर. डायरेक्ट सांगतो, डायरेक्ट सांगायचं तिला, खोटं बोलायचं ताडी. आता तुझं लग्न झालेलं 5-6 महिने झालं, 5-6 महिने झालं, मी त्या म्हाताऱ्याला 15-15 हजाराच्या गोळ्या आणतोय महिन्याला. अरे 3 टाइम मी सांभाळतोय जेवायला बिवायला. आणि आम्ही म्हणलं रान आमच्या नाव करून देतो, म्हणतो माझ्या पुरीला विचारतो. बरं आम्ही का हाताच्या फोडासारखं जपतोय.
3 टाइम खायला औषध पाणी हे औषध आणतोय मी, 3 टाइम जेवाय देतोय आमच्या आणि घरच्यांना नुसतं कमी करतोय. जमिनीचं नाव काढलं की म्हातारा लगे हे करायला लागले करते. बाद झालं. किती विश्वासाने जबाबदारी दिली होती तुमच्यावरती बाबाची, आणि तुम्ही काय केलं? हे असं असं त्यांना ढकलता वय? अहो तुम्हाला जमीनच पाहिजे होतं, मला बोलायचं ना डायरेक्ट. मला नव्हतं वाटलं जमिनीसाठी तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जातात म्हणून. माझ्या बापाला सांभाळायला ना मी खंबीर आहे. बाबा तुम्ही तरी एका शब्दाने बोलायचं मला काहीतरी. अरे कसं सांगणार, सासूर वचन लेकरू काय सांगू, काय 1 दिवसाचं आहे काय. तो गेल्यापासून आहे ना लय बघ कसं कसं जगवतोय माशी मला माहिती. मला नव्हतं वाटलं तुम्ही जमिनीसाठी खालच्या पातळीला उतरता.